आमचे थोरले बंधू की ज्यांच्यात ते मला अगदी पितृतुल्य आहेत, त्यांच्यात माझ्यात 15 वर्षाचा अंतर आहे. मी सगळ्यात लहान, आम्ही 5 भाऊ आणि सगळ्यात मोठे आमचे बंधू. आणि ते आम्ही धुळे जिल्ह्यातले मोराणे गावातले आम्ही लोक शेतकरी. मग आमचे बंधू हे मॅथ्समध्ये PhD केली त्यांनी आणि PhD झाल्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीला ते हेड ऑफ डिपार्टमेंट मॅथमॅटिक्स म्हणून कार्यरत असताना त्यांना अशी गव्हर्मेंटकडनं विचारणा आली, पर्टिक्युलरली देन CM आपले पवारसाहेब होते, शरदचंद्र पवार. त्यांच्याकडनं त्यांना विचारणा आली की तुम्हाला आपल्याला ते जळगावला जे विद्यापीठ चालू करायचं आहे, नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ, त्या विद्यापीठासाठी तुम्हाला आम्ही कुलगुरू नेमतो आहोत, तर तुमची कन्सेंट असेल तर आम्ही पुढे जाऊ का? आणि मग त्याप्रमाणे ते कुलगुरू झाले. त्या मधल्या काळात काय झालं की त्यांची 75वी आले. मग 75वी असताना त्यांना त्यांचे जेवढे स्टुडंट्स होते, ज्यांनी त्यांच्या अंडर PhD केली होती, त्या सगळ्या स्टुडंट्सने त्यांना सांगितलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे 75वीचा. आणि ते आमच्या बंधूंना एवढं नाही, ते सत्कार नाही चालत, पण ते मला ठीक आहे. पण तेव्हा पुणे युनिव्हर्सिटीत रामराजे निंबाळकरांच्या हस्ते मला वाटतं त्यांना ह्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी की जे गणितप्रेमी लोक आहेत सगळे, यांनी त्यांना 25 लाखाचं काय थैली म्हणतो आपण ती दिली, एक भेट म्हणून गोळा करून सगळ्यांनी मिळून. याने सांगितलं की आम्ही तर नाही घेणार, मी ही पैसे नाही घेणार, पण आपण एक काम करू शकतो की आपण ह्या 25 लाख एका बँकेत ठेवून एक ट्रस्ट काढून, ट्रस्टच्या नावाने बँकेत ठेवून आपण याची एक संस्था काढू, ट्रस्ट काढू आणि त्या ट्रस्टतर्फे आपण एक गणित रत्न हा पुरस्कार दरवर्षी देऊया. आणि मग त्यांनी ती ट्रस्टचं नाव जे आहे ते प्रोफेसर ठाकरे गौरव संस्था म्हणून ठेवलं त्यांनी. आणि त्या संस्थेतर्फे हा जो आत्ताचा पुरस्कार ठेवला आहे आपण ह्या वर्षाचा 2026चा, तो 5वा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार आम्ही दरवर्षी सातत्याने देतो आहे. फक्त एक वर्ष असं झालं की आम्हाला राईट कॅन्डिडेटच मिळालं नाही. ह्या पुरस्काराला आपण जो कोणी इंडियन ओरिजिनचा मॅथमॅटिशियन असेल, ज्याने चांगलं संशोधन केलेलं आहे, अशाच कॅन्डिडेटला आपण सिलेक्ट करतो. आणि हे सिलेक्शन कमिटीमध्ये 10 लोक असतात आणि 10 लोकांमध्ये 4 लोक ही इंटरनॅशनल लेवलची बाहेरची असतात, फॉरेनर्स असतात. त्याच्यात गणित ह्या विषयावर नोबेल प्राईज नाही आहे, त्यांनी गणिताचं नोबेल प्राईज ठेवलंच नाही आहे, कारण काही असेल. पण भावासारखं वाटायचं की आपण गणिताचं गणितरत्न म्हणून भारतातलं एक अवॉर्ड चालू करूया, असं त्याची खूप इच्छा होती. त्याप्रमाणे त्याला ते हे करता आलं. सगळे गणितप्रेमीच्या कॉन्ट्रीब्युशनने जी अमाऊंट आली होती त्याच्यातनं. पहिला पुरस्कार जो आहे तो पुण्याला पिंपरीला DY पाटील मेडिकल कॉलेज जे आहे त्याच्यात पार पडला. त्याला आम्हाला सुशीलकुमार शिंदे साहेबांनी खूप मदत केली ते हॉल मिळवून द्यायला, आणि ते स्वतःही त्या पुरस्काराला हजर होते, शिंदे साहेब. दुसरा पुरस्कार जो आहे तो आम्ही औरंगाबादला दिला. तुमच्या कुठलं कॉलेज आहे? MGM कॉलेजला दिला. तिथं कदम
कमल किशोर कदम आणि त्यांचे भाऊ मिळून ते कॉलेज चालवतात. तिथं आपण हा पुरस्कार दिला. तिसरा पुरस्कार जो आहे तो आपल्याला कॅन्डिडेटच मिळू शकला नाही योग्य म्हणून देता आला नाही तो. आणि चौथा पुरस्कार हा जळगाव युनिव्हर्सिटीत मॅथमॅटिक्सची कॉन्फरन्सचं हे साधून आपण मागच्या वर्षी तो पुरस्कार दिला जळगाव युनिव्हर्सिटीत. आणि ह्या वर्षी आपण म्हणजे आमच्या भावांची इच्छा अशी आहे की पुढे आता ही इज नाव 88 इयर्स ओल्ड. तर ते म्हणतात की पुढे हा पुरस्काराचं सगळंच त्यांनी माझ्यावर टाकलेलं आहे. लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेडने हा पुरस्कार पुढे कंटिन्यू करावा आणि याच्यात सगळं करावं. आणि त्याची इच्छा अशी आहे की हा पुरस्कार फक्त गणितापुरता नाही ठेवायचा. आपल्याला नवरत्न 9 पुरस्कार चालू करायचे आहेत. मग ते वेगवेगळ्या विषयात असतील, जसं तुमचे कृषीमध्ये असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग अँड याच्यात असतील किंवा बायोलॉजी असेल, असे 9 पुरस्कार करायचं त्यांचं इच्छा आहे. ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आम्हाला त्या फॅमिलीने ठरवलं आहे की आपण ते पुढे नेऊया आणि 9 पुरस्कार आपण तयार करूया. जेव्हा सोलापूरला करायचं आपण इथं ठरवलं तेव्हा आम्हाला इमिजिएटली काडादी साहेब आठवले. मी काडादी साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला असा पुरस्कारचा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये करायचा आहे संगमेश्वरला. तर त्यांनी जराही कुठलंही हे न करता इमिजिएटली नाही करूच आहे आम्हाला. त्यांनाही आनंद झाला तो एवढा चांगला कार्यक्रम आपण सोलापुरात करतो आहे आणि तो आपल्या कॉलेजला करतो आहे म्हटल्यावर त्यांनी सांगितलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ह्या पुरस्कार वितरणाला किंवा अवॉर्ड गिविंग सेरेमनीला आपले उज्ज्वलजी निकम येत आहेत, तर मग ते म्हटलेत की मग आपला एक हॉल आहे तोही आपण त्यांच्याकडनं इनॉग्रेट करून घेऊ. देशातला पहिला गणित ह्या विषयासाठी असलेला पुरस्कार गणित रत्न, यात हे प्रोफेसर ठाकरे गौरव संस्था ह्या संस्थेतर्फे मागच्या 4 वर्ष झाला हा 5वा पुरस्कार आहे 2026चा. हा पुरस्कारचा जो काही समारंभ आहे याचं ज्यांच्या हस्ते आपण हा समारंभ घडवणार आहोत ते माननीय पद्मश्री निकमजी उज्ज्वलजी निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि हा पुरस्काराचा समारंभ हा 31 तारखेला सकाळी 10 वाजता संगमेश्वर कॉलेजच्या जो नवीन हॉलचं उद्घाटन आहे त्या दिवशी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सभागृह इथं हा कार्यक्रम घडवून आणणार आहोत आपण. पुरस्कार जो आहे तो आपण वामसी पिंगाळी यांना देतो आहोत. आणि हा पुरस्कार फक्त इंडियन ओरिजिन असलेल्या लोकांनाच दिला जातो. तर ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून यावं आणि असा चांगला कार्यक्रमाला प्रतिसाद मिळावा तुमचा सगळ्यांचा. आणि पुढेही सहकार्य मिळावं. पुढे हा कार्यक्रम आपल्याला सोलापुरातच घ्यायचा आहे दरवर्षी. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।